नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तू तुझ्या मित्राकडून कोणती गोष्ट ऐकलेली? हां. सो माझ्या फ्रेंड त्यांना एक वेडिंग इन्व्हिटेशन आलं होतं. ते त्यांच्याच ग्रुपचं कोणाचं तरी लग्न होतं. सो ते लग्नासाठी त्यांना जयपूरला जायचं होतं. सो ते बाय रोड वगैरे निघाले होते आणि त्यांना 1-2 दिवस जाणारच होते मोस्ट ऑफ तरी. सो ते संध्याकाळी 5 का 6 ला निघाले होते. त्यांना एक स्टॉप घ्यायचा होता जेवणासाठी. सो जेवणासाठी ते रात्री गेले होते आणि ते हॉटेल शोधत होते की हॉटेलमध्ये, कारण की रात्रीच्या वेळी सेफ नाही आहे हायवे वगैरे. मग त्यामुळे ते हॉटेल्स शोधत होते, पण हॉटेल्स मोस्ट ऑफ त्यांना नाही भेटले त्या हायवेला. सो त्यांनी एक ढाबा चूज केला. पण ढाबाच्या तिथे हॉटेल्समध्ये कसं आहे की वॉशरूम आतमध्ये असतात आणि ढाब्याचे तिथे वॉशरूम बाहेर असतात आणि ते बाहेर असतं. खूप लांब असतात तिथून. सो माझ्या त्या फ्रेंडला वॉशरूमला जायचं होतं आणि तो गेला. आणि असं सांगतात की जर अशा ठिकाणी अबॅन्डन ठिकाणी किंवा असं ठिकाणी जर तुम्ही वॉशरूमला जात असाल तर पहिलं नॉक करून आतमध्ये जावा, की जे कोणी आहे एंटिटी तिला म्हणजे कळेल. डायरेक्ट गेलं तर तिला असं वाटेल की कोणीतरी मला डिस्टर्ब करतं आहे, त्यामुळे ती पोजेस्ट करू शकते. हे जिन वगैरे असतात ते. सो तो गेला आणि फर्स्टली तर त्याला असं फील झालं की टेम्परेचर ड्रॉप नॉक नाही केला. नाही केला. आणि लाईट वगैरे पण इश्यू असतात, त्यामुळे तो आपला मोबाईल टॉर्च वगैरे घेऊन गेलेला आणि त्याला कळालं की काहीतरी थंडी जास्तच वाजायला लागली. सो त्याला वाटलं की आपण आताच गाडीमधून उतरलो आहे आणि ते हायवेच्या ठिकाणी तर थंडी वाजू शकते आपल्याला ऑब्व्हियसली. सो तो गेला आतमध्ये आणि त्याला थोड्याच वेळात 1-2 सेकंदांनी ना असं हेडेक खूप जास्त सिव्हिअर व्हायला लागलं. डोकं एकदम असं जड झालं, त्याची बॉडी अशी टाईट व्हायला लागली. तो बोलला काहीतरी होतं आहे. सो त्याला असं वाटलं की मोशन सिकनेस वगैरे, मी आता खूप ट्रॅव्हलिंग केलं आहे त्यामुळे होत असेल. त्यामुळे मग तो धडपडत वगैरे बाहेर आला आणि येऊन तो बसला शांतपणे. लोकांना वाटलं की त्याला असं नॉसिया टाईप होतं आहे, की तो आता ट्रॅव्हलिंग झालेला आहे त्यामुळे. आणि त्यानंतर त्याला थोड्या वेळानंतर सगळ्यांनी फ्रेशनअप वगैरे झाले आणि त्याला उठवायला आले की चल आपल्याला आता काहीतरी खायचं आहे, जेवूया आपण. सो तो असं सगळ्यांना हाडतूड करायला लागला की नाही तुम्ही बाजूला व्हा, मला काहीच नको आहे आणि माझं डोकं खूप दुखतं आहे, मला झोपायचं आहे. तर नाही काहीतरी खावं लागेल ना तुला. तो बोलतो मला भूकच नाही आहे, मला नाही खायचं आहे. सो तो असं नॉनव्हेज खाणारा नाही आहे, पण जास्त खाणारा नाही, थोडाफार खाऊ शकतो माणूस. अशा टाईपची फॅमिली त्याची खाते, पण तो जास्त नाही खात. सो ते लोक गेले जेवायला आणि ह्याने चिकनचंच काहीतरी ऑर्डर केलेलं आणि फुल मागवलेलं. सो तो खात गेला आणि जो व्यक्ती नॉर्मली 2-3 चपात्या खातो ना, त्याने त्या दिवशी मोर दॅन 7 चपात्या खाल्ल्या आणि चिकन वगैरे सगळं संपवलेलं त्याने. आणि ही वॉज की मला अजून भूक लागली, माझी भूक संपत नाही आहे. म्हणजे कितीही खाल्लं तरी पोटात एक थोडीशी अशी जागा आहे की मला पोट भरत नव्हतं नाही तुझं. भरत आहे, माझं पोट नाही भरत आहे आणि झोप पण एवढी जास्त येते ना, पण मला तरी पण खायचं आहे. सो कसंबसं त्याला खायला दिलं, खाल्लं वगैरे आणि तो झोपला. आणि त्याच्यानंतर त्यांनी ट्रॅव्हल केलं मोर दॅन 7-8 तास, 9-10 तास. आणि मध्ये माणूस जरी झोपला तरी मध्ये उठतो. हा नाही उठला, हा डायरेक्ट तिथे व्हेन्यूवर जाऊन उठला. थोडंसं त्याचं हेडेक वगैरे, डोळे वगैरे प्रॉपरली लाल झाले होते, पुन्हा स्किन अशी थोडीशी ब्लॅकिश टाईप झाली होती. आणि तो बोलत होता माझं जाम डोकं दुखतं आणि त्याचा आवाज थोडा चेंज झालेला. म्हणजे आपलं नॉर्मल 22 इयर्सचा मुलगाचा आवाज जसा असतो तसा नव्हता. एक प्रॉपर 40 ते 45 वर्षाचा माणसाचा आवाज असतो, असं जड झाला होता आवाज त्याचा. सो लग्न वगैरे अटेंड केलं आणि तो प्रत्येकाला असे रूम्स दिले होते. सो तो त्याच्या फ्रेंडसोबत म्हणजे 2-2 जणांनी असे रूम शेअर केले होते. सो त्याच्या फ्रेंडने सांगितलं की हा येऊन डायरेक्ट झोपला आहे, हा काहीच करत नाही आहे, ह्याला एक्साइटमेंट पण जाणवत नाही आहे आणि हा खूप चिडचिड करतो आहे. कोणी जवळ आलं तर त्याला असं बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करतो आहे, मारतो आहे वगैरे तसलं. सो लोकांना वाटलं की ह्याला काय झालं आहे बाबा. मग तो सगळे लोक आले लग्नाच्या म्हणजे त्याच दिवशी सकाळी आले त्याला. सो नाही मला हे होतं आहे, असं होतं आहे. आणि तो काहीतरी गिबरिश टाईप बोलत होता आणि थोडंसं असं वेगळी भाषा जी नाही समजते आपल्याला, असल्या टाईपमध्ये तो बोलत होता. आणि त्यांना कळत होतं काहीतरी झालं आहे, हा असं नाही आहे, खूप फ्रेंडली स्वभावाचा आहे आणि हा डायरेक्टली असं नाही वागू शकत. त्यामुळे त्याला थोडंसं हे केलं, शांत केलं. लग्न वगैरे झालं, त्याला घरी घेऊन गेले. नंतर फ्रेंडनी विचार केला की ह्याच्या घरी सांगायचं आहे का काय इन्सिडेंट झाला आहे.
नाहीतर त्याचे मम्मी पप्पाला वाटेल की ठीक आहे हा थोडं थकून आला आहे त्यामुळे थोडासा चिडचिड करत असेल, होईल 1-2 दिवसांनी नीट. त्याला ठीक आहे, जर नाहीच झालं तर आपण सांगूया जे काय झालं आहे त्याच्यासोबत. सो नाहीच झालं. मग त्याच्या मम्मीचा एक दिवस कॉल आला की तुम्हाला जाऊन 2-3 दिवस झालेले आहेत, पण हा तरी पण असं लाईक रोज आल्यापासून नॉनव्हेज खातो आहे आणि त्याचा आवाज चेंज झाला आहे आणि तो एकाच जागी असा म्हणजे लाईक दोन्ही पाय हे कवटाळून असं लाईक हेड त्याचं शेक वगैरे करत असतो एका जागी बसून आणि स्टेअर करत असतो, ब्लँक स्टेअर करत असतो. एका भिंतीकडे असे डॉट लावून बघतच असतो कंटिन्युअसली. काय झालं आहे त्याला? मग ते सगळे लोकं घरी आले त्याच्या आणि सांगितलं की असं झालेलं काकी, सो काहीतरी आहे. सो त्याची मम्मीने तर पहिलं तर आपली नजर वगैरे उतारणं ते सगळं केलं. डॉक्टर्सकडे दाखवलं. डॉक्टर बोलले नाही त्याला ताप वगैरे नाही आहे, बट त्याला थोडा अशक्तपणा जाणवू शकतो, तर आपण सलाईन वगैरे लावून टाकूया. तर ठीक आहे, ते सलाईन वगैरे लावलं. त्याच्यानंतर पण त्याला घरी वगैरे आणलं. सो त्याचे नेबर्स वगैरे आलेले. सो नेबर्सने सांगितलं की ह्याला काहीतरी बाहेरचं लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला एक पीर बाबा वगैरे आहे त्यांच्याकडे घेऊन जाऊया. सो त्याची फॅमिली तर लाईक नाही असं काहीच नाही आहे, आम्ही त्याच्यात बिलीव्हच नाही करत, तर आम्ही का घेऊन जावं? पण ते बोलले बिलीव्ह करणं न करणं हा तुमचा वेगळा प्रश्न आहे, पण एकदा घेऊन गेल्याने काही बिघडणार नाही आहे. सो ते घेऊन गेले. तो पीर बाबा इज लाईक की हां त्याच्यामध्ये एक जिन आहे आणि तो खूप असा आहे की तो ह्याला हार्म करणार, प्रॉपरली हार्म करणार, की त्याने ह्याला डिस्टर्ब केलं आहे किंवा तो खूप वर्षापासून कुणाची तरी अशा व्यक्तीची वाट बघत होता ज्याच्यामध्ये त्याला राहायला आवडेल. सो त्याने त्याची बॉडी आता त्याला हवी आहे, तो नाही सोडणार त्याची बॉडी. तो ते पीर बाबा वगैरे बोलले की आपण काहीतरी करूया, ट्राय करूया, ॲटलिस्ट ट्राय करूया. सो ट्राय वगैरे केलं त्यांनी आणि असं नाही की तो शांतही नाही झाला, तो शांत झाला थोडंसं आणि कमी कमी झालं. त्याचे जे एपिसोड्स होते जे काय होते ते कमी कमी झाले, दिवसेंदिवस कमी कमी होत गेला, पण त्याची तब्येतच होत नव्हती. तो किती पण खाल्लं तरी बारीक. खूप बारीक होत होतं आणि असं लाईक कुपोषित टाईप व्हायला लागलेला. सो त्यांनी सांगितलं की हा काय नाही करत आहे, ह्याच्यातून गेलं नाही आहे का? सो तो नाही जाणार, तो आपल्याला काहीतरी करावं लागेल. सो तो पीर बाबा आहे, त्यांनी त्याच्या कोणी सिनियर्स असतील त्यांच्याशी बोललं आणि त्यांनी सांगितलं की आपण काहीतरी करूया आणि त्याच्यातून बाहेर करण्याचा प्रयत्न करूया. सो त्यांनी काहीतरी केला आणि त्याच्यातून बाहेर काढला बोलत आहेत, पण स्टील त्याला आजही रोज हॉन्ट करतात की त्याला आजही असं अंधारलेल्या ठिकाणी नाही त्याला होत. त्याचा क्लॉस्ट्रोफोबिया टाईप झालेला आहे की त्याला असं बंद ठिकाणी नाही राहायला आवडत, त्याला अंधारलेल्या ठिकाणी राहायला नाही आवडत, त्याला आजूबाजूला सतत कोण ना कोणतरी लागतंच आणि त्याला आजारी हा पडतच असतो, त्याला ताप वगैरे येतच असतो रोज, म्हणजे चालूच असतो तो आजारपण. मग त्यानंतर तो कधी बरा झाला? त्याचं बरं तो सध्या होतच नाही आहे, त्याचं ते चालूच आहे. हे रिसेंटच आहे का? हां. बापरे. सो तो आतापर्यंत म्हणजे तब्येत आता सुधारत चालली आहे त्याची. फक्त तो ताप त्याला म्हणजे असं आज नाही आहे, उद्या आला, परवा नाही आहे, नंतर आला, असं येत राहतो आहे. बापरे. आणि तू बोला एक चकवाची पण तुझ्याकडे गोष्ट आहे, तर ती काय आहे? सो माझी फ्रेंड आहे आणि तिच्या फॅमिलीसोबत झालं होतं की नवीन नवीन लग्न झालेलं आणि रात्रीची गोष्ट आहे. सो लग्न झाल्यानंतर अशी पाहुण्यांकडे वगैरे जायची पद्धत असते आणि खूप जुना काळाची 90s, खूप जुनी लाईक 2000 किंवा 1995ची गोष्ट आहे त्यामुळे. आणि ते गावाकडचं आहे. सो गावाकडे ते असं पाहुण्यांकडे वगैरे गेले, रात्री जेवणासाठी वगैरे थांबले, त्याच्यानंतर काय आपलं चालत चालत घरी जाऊया. मग ते चालत चालत घरी जायला लागले आणि त्यांना चालता चालता असं जाणवते की रात्र होत आली आहे, पूर्ण रात्र झालेली नाही आहे, 7 किंवा 8च्या मध्ये, पण अंधार पडत गेलेला आहे, सूर्य मावळलेला आहे. सो त्यांना असं जाणवते की खूपच जास्त गारवा झालेला आहे आणि आवाजच येत आहेत, म्हणजे असं जंगलामधूनच, जंगल नाही बोलू शकत, पण आजूबाजूला घनदाट जाळी वगैरे आहे, झाडं वगैरे आहेत. सो त्यांना असं जाणवते की आहेत आपल्या आजूबाजूला, काहीतरी फील होतं आहे आपल्याला. आणि अचानक त्यांच्यासमोर एक आजी वगैरे आली आणि आजी वगैरे बोलते की तुम्ही एवढ्या रात्री कुठून आलात? सो ते बोलले आम्ही असं पाहुण्यांकडे गेलो होतो आणि त्याच्यानंतर आताच आम्ही आता घरी चाललो आहे, पोचू आम्ही अर्ध्या पाऊण तासामध्ये. आजी बोलली हा रस्ता चांगला नाही आहे रात्रीचा आणि नवीन जोडप्याने नाही निघावं बाहेर. त्याला ठीक आहे आजी, आम्ही आता जाऊच घरी थोड्या वेळात, जास्त काहीच नाही होणार. आणि तिचे डॅड बोलले की मी आहे ना सोबत हिच्या, आता काय होणार आहे, मी प्रोटेक्ट करेल हिला. सो तिची आई थोडीशी घाबरली होती की रात्र आहे वगैरे. त्यानंतर ते लोकं चालले होते वगैरे वगैरे आणि देन नंतर त्यांनी मागे वळून बघितलं. सो ती आजी त्यांना दिसली ना, म्हणजे
चालते आजी, पण नंतर त्यांना थोड्या वेळानंतर दिसली नाही ती, की सडनली कोणी असं व्हॅनिश झालं तसं टाईपमध्ये झालं. आणि त्यांना असं जाणवलं की ठीक आहे अंधार वगैरे झाला आहे आणि आपल्याला नाही दिसलं आहे, ठीक आहे गेली असेल आजी. मग हे लोकं पुढे चालतायत आणि जो रस्ता त्यांना 10-15 मिनिटात घरी पोहोचतो, पण अर्धा पाऊण तास झाला आहे त्यांना नाही जाता येत आहे घरी. ते म्हणजे असं फिरत आहेत, पण त्यांना रस्ता नाही भेटत आहे. ते चालतायत. त्यानंतर त्यांनी तो ट्राय केलं. मग त्यांना एक घर वगैरे दिसलं. तिथे एक बल्ब दिसला. मग ते तिकडे गेले. त्यांनी विचारलं की बाबा थोडा वेळ बसले, थोडं पाणी वगैरे पिलं. त्याच्यानंतर मग त्यांनी विचारलं की म्हणजे लाईक रस्ता वगैरे कुठे आहे? त्यांना माहिती आहे, पण त्यांना रस्ता भेटत नव्हता. सो त्यांनी त्यांच्या फॅमिलीमधून कुणाला तरी पाठवलं आणि नंतर ते रस्ता त्यांना एक मेन वाट आहे, तिथपर्यंत जाऊन सोडलं. त्याच्यानंतर ते घरी पोहोचले आणि नंतर मग घरी जाऊन फॅमिलीला असं प्रसंग वगैरे सांगितला, की मग ते बोलले, "अरे तुम्ही ठीक आहे, लवकर जाताय तर लवकर यायचा प्रयत्न पण करा." कारण की रात्रीचं नवविवाहितांनी बाहेर नाही जायला पाहिजे. कारण की काही एंटिटी अशा असतात, ज्यांची स्वप्न पूर्ण झालेली नसतात. म्हणजे ज्यांना वाईफ बनायचं असतं, पण वाईफ बनायच्या आधीच ते डेथ झालेली असते किंवा त्यांना ते लग्नाचं सुख नाहीच भेटलेलं आहे त्यांच्यासाठी. सो तर त्यामुळे ते दुसऱ्यांना हॉन्ट करू शकतात आणि दुसऱ्यांना ते त्रास देऊ शकतात. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.